हॅलो एव्हरीवन, तुमचं या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। हे बघा, एकदम जबरदस्त टेस्टी ढाबा रेस्टॉरंट स्टाईल आलू मटारची भाजी। जेव्हा अशी भाजी घरी बनेल तर कोणी ढाबा आणि रेस्टॉरंटचा विचार सुद्धा करणार नाही। मस्त थंडी पडली आहे आणि मटारचा सीझन देखील सुरू झालेला आहे। बाजारामध्ये मस्त फ्रेश असे मटार देखील आलेले आहेत आणि आलू मटारच्या भाजीची गोष्ट होणार नाही हे होणे तर शक्यच नाहीये। पण आपण नेहमी आलू मटारची भाजी बनवतो, पण त्या भाजीची चव जी हॉटेलमध्ये आलू मटार आपण खातो त्यासारखी नसते। मग आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे की ढाबा आणि हॉटेल स्टाईलची भाजी, एकदम जबरदस्त तितकीच चवदार अशी आलू मटारची भाजी घरच्या घरी आज आपण बनवणार आहोत। सेम हॉटेल सारखी भाजी कशी बनवतात त्याच्या ट्रिक्स आणि टिप्स आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आज हॉटेलमध्ये ही भाजी एवढी टेस्टी कशी बनते याचं सिक्रेट देखील आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। मी असे फ्रेश मटार बाजारातून घेऊन आलेली आहे आणि या पद्धतीने सगळे मटार मी सोलून घेतलेले आहेत। त्यामुळे तुम्ही ही भाजी शिकायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। या भाजीसाठी आपल्याला इथे 3 मीडियम साईजचे आलू लागणार आहेत आणि 1 वाटी इथे मी फ्रेश मटार देखील स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता या बटाट्याच्या आपल्याला थोड्याशा मोठ्या अशा फोडी करून घ्यायच्या आहेत। खूप बारीक असा हा बटाटा कट करायचा नाहीये, थोड्या मोठ्याच फोडी आपल्याला या बटाट्याच्या ठेवून घ्यायच्या आहेत। 4 ते 5 जणांसाठी ही भाजी पुरेशी होते। तुम्ही बघू शकता या पद्धतीच्या फोडी आपण आज इथे बनवून घेतलेल्या आहेत। अशी ही भाजी आज आपण बनवणार आहोत ज्याने सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटणार आहे हे तर नक्कीच। आता हे मटार कच्चेच घालायचे तर मी इथे गरम पाण्यामधून ते काढून घेणार आहे, त्यामुळे ते 50 ते 60% शिजले जातात। फक्त 1 ते 2 मिनिटांसाठी आपल्याला हे मटार पाण्यामधून काढून घ्यायचे आहेत। त्यानंतर गॅस बंद करून त्यावर मी झाकण ठेवून दिलेले आहे। त्यानंतर दुसऱ्या कढईमध्ये मी 4 ते 5 चमचे तेल घेतलेलं आहे। या तेलामध्ये आपल्याला जे सगळे कापलेले बटाटे होते ते सर्व आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत। असं केल्यामुळे आपल्या भाजीला एक वेगळीच आणि जबरदस्त अशी चव येते। खूपच टेस्टी ही भाजी होते, त्यामुळे ही स्टेज तुम्ही बिलकुल स्किप करू नका। तुम्ही बघू शकता 2 ते 3 मिनिटांसाठी बटाटे मी तेलामध्ये फ्राय करून घेतलेले आहेत। आलू मटारची एकदम जबरदस्त आणि धमाकेदार स्टेप बाय स्टेप रेसिपी आज मी तुमच्यासाठी शेअर केलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता थोडंसं तेल या कढईमध्ये उरलेलं आहे। त्यानंतर साधारण 3 मीडियम साईजचे इथे कांदे आपण चिरून घेऊया। 4 ते 5 लोकांसाठी आपण ही भाजी आज बनवणार आहोत आणि त्यासाठी एवढा कांदा पुरेसा आहे। कांदा आपल्याला इथे बारीक चिरून घ्यायचा आहे। आज कोणतंही वाटण न घालता आज आपण ही भाजी तयार करणार आहोत आणि सेम हॉटेल सारखी कन्सिस्टन्सी, टेस्ट आणि कलर आज आपल्या भाजीला इथे येणार आहे। मी पुढे बघूच शकता सगळ्या छोट्या टिप्स देखील मी तुमच्यासाठी इथे शेअर केलेल्या आहेत। सर्व कांदे आपण या पद्धतीने बारीक चिरून घेऊया। थोडंसं तेल कढईमध्ये आपलं उरलेलं होतं, त्या तेलामध्येच आपण इथे 1 चमचा साजूक तूप घालणार आहोत। साजूक तूप घातल्यामुळे कोणत्याही भाजीला खूपच छान चव येते। त्यानंतर इथे थोडेसे खडे मसाले मी घेतलेले आहेत। तेजपत्ता, दालचिनी, 2 हिरव्या लाल मिरच्या, 1 छोटी इलायची, 1 मोठी इलायची, 4-5 लवंग आणि 5-6 मिरे। लाल मिरच्या आपण नंतर घालणार आहोत कारण की त्या जळू शकतात, त्यामुळे थोड्याशा वेळानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत। हा खडा मसाला तेलामध्ये छान परतून घेऊया। सुगंध सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला याच्यात परतून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण चिरलेला कांदा यामध्ये टाकून घेणार आहोत। कांद्याचा रंग बदलेपर्यंत किंवा कांदा ट्रान्सपरंट दिसेपर्यंत आपण
त्याला परतून घेणार आहोत. छान गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला हा कांदा 2 ते 3 मिनिटासाठी परतून घ्यायचा आहे. त्यानंतर मिरच्या देखील आपण ह्याच्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत, त्यामुळे आपल्या मिरच्या जळणार नाहीत. त्यानंतर इथे मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. त्यानंतर 5-6 कळी मी लसूण घेतलेला आहे. त्यानंतर अर्धा ते 1 इंच आलं मी बारीक चिरून घेतलेलं आहे. हे सगळं बारीक चिरून घेतल्यामुळे भाजीला एक वेगळ्याच प्रकारची चव येते. आपण आलं लसूण पेस्ट मिक्सरमध्ये बारीक करतो, पण त्यामुळे पदार्थाची चव बदलते. त्यामुळे शक्यतो बारीक चिरूनच भाजीला आपण असे लसूण आणि अद्रक घातलं पाहिजे. त्यामुळे भाजीला खूप छान चव येते. कांदा छानसा गुलाबी रंगावर परतून झाल्यानंतर या स्टेजला आपण इथे हॉटेल आणि रेस्टॉरंट सारखा एक सिक्रेट मसाला इथे घालणार आहोत. तुम्ही बघू शकता इथे मी बेसन घालणार आहे, जे हॉटेल आणि ढाबावर सर्रास असं वापरलं जातं. तुम्ही बघू शकता बेसन घातल्यामुळे भाजीला छान अशी बाइंडिंग येते आणि आलू वेगळे आणि मटार वेगळे असं होत नाही. त्याची कन्सिस्टन्सी पण खूप छान बनते आणि छान बाइंडिंग असं भाजीला येतं आणि त्यामुळे भाजीची टेस्ट देखील एनहान्स होते. इथे मी 2 मीडियम साईजचे टमाटर घेतलेले आहेत. इथे छान पिकलेले असे 2 लाल टमाटर आपल्याला घ्यायचे आहेत आणि मिक्सरला त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता आता आपल्या मिश्रणाला छानपैकी तेल सुटलेलं आहे आणि कांदा आणि सगळं छान शिजलेलं आहे. यानंतर आपण ह्याच्यामध्ये 1 चमचा कसुरी मेथी टाकून घेणार आहोत. कसुरी मेथी छान हातावर रगडूनच आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. कसुरी मेथी तुम्ही लास्टला टाकली तरीही चालणार आहे, पण मी सुरुवातीला तेलात ऍड केल्यामुळे टेस्ट छान लागते. टमाटरची जी पेस्ट बनवली होती ती आपण ह्याच्यामध्ये आता ऍड करून घेऊया आणि 5 ते 6 मिनिटासाठी आपल्याला ही छान पेस्ट शिजू द्यायची आहे. आणि ह्या संपूर्ण मिश्रणाला तेल सुटेपर्यंत आपल्याला याची एक वाफ काढून घ्यायची आहे. आणि टमाटर टाकल्यानंतर आपल्याला लगेचच त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ टाकल्यामुळे टमाटर लवकर शिजतात. तुम्ही बघू शकता व्यवस्थितपणे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया. झाकण ठेवल्यानंतर 5 ते 7 मिनिटांनंतर आपल्याला हे मिश्रण तसंच मंद आचेवर शिजू द्यायचं आहे. आता हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावर ज्याप्रमाणे ड्राय मसाले भाजीमध्ये ऍड करतात त्या पद्धतीने आपण हे सगळे ड्राय मसाले ह्या वाटीमध्ये काढून घेणार आहोत. इथे मी 2 चमचे धने पावडर घेतलेली आहे आणि पाऊण चमचा हळद घेतलेली आहे. त्यानंतर इथे मी अर्धा चमचा जिरेपूड घेतलेली आहे. जिरेपूड नंतर आपण इथे मिरेपूड टाकून घेऊया. इथे अर्धा चमचा मी काळी मिरी पावडर टाकलेली आहे. त्यानंतर इथे मी काश्मीरी लाल मिर्च टाकलेला आहे 1 चमचा. त्यानंतर पाणी किंवा दही या दोन्हीमध्ये तुम्ही हे मिश्रण छानपणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही एकदा ट्राय करून बघा. या पद्धतीने जर मसाले तुम्ही पाण्यामध्ये किंवा दह्यामध्ये मिक्स करून भाजीत घातले तर भाजीला एक वेगळीच आणि अप्रतिम अशी चव येते. तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपले हा मसाला तयार झालेला आहे. तर झाकण उघडून बघितलं तर छान आपले हे सगळे मसाले छान शिजलेले आहेत आणि आपल्या भाजीला छान तेल देखील सुटलेलं आहे. भाजीला जेव्हा तेल सुटतं तेव्हा याचा अर्थ असा असतो की आपले कांदा टमाटर वगैरे छान पद्धतीने शिजलेले आहेत. आता हा मसाला आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि पुन्हा 3 ते 4 मिनिटासाठी आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे. तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मिश्रण परतून घ्यायचं आहे. गॅस आपल्याला मीडियम टू लोच ठेवायचा आहे. पुन्हा एकदा झाकण ठेवून आपण हे मिश्रण 5 ते 6 मिनिटासाठी ठेवून देऊया. 5 ते 6 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता खूप छान पद्धतीने इथे घरभर सगळा सुगंध सुटलेला आहे मसाल्यांचा आणि आपला मसाला देखील तयार झालेला आहे. त्यानंतर फ्राय केलेले हे बटाटे आपण ह्या मिश्रणामध्ये टाकून घेऊया.
तुम्ही बघू शकता आपली भाजी इथं किती अप्रतिम अशी दिसत आहे आणि खूपच सुंदर असा सुगंध सुटलेला आहे. व्यवस्थित हे बटाटे सगळ्या मिश्रणामध्ये परतून घेऊया. त्यानंतर थोडा वेळ आपण इथे झाकण ठेवून देऊया. झाकण ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता छानपैकी तेल सुटलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथे 50 ते 60% आपण हे मटार पाण्यामध्ये टाकून घेतलेले होते. ते मटार आपण ह्याच्यात मिक्स करून घेऊया. आलू टाकल्यानंतरच आपल्याला इथे मटार टाकून घ्यायचे आहेत, कारण की मटार आपले ऑलरेडी शिजलेले आहेत. तर हे सगळं मिश्रण तुम्ही बघू शकता किती अप्रतिम असं दिसत आहे. जर तुम्हाला सुक्की आलू मटारची भाजी हवी असेल तर तुम्ही या पद्धतीने देखील खाऊ शकता. आणि तुम्हाला आलू मटर रस्स्याची हवी असेल तर त्यामध्ये तुम्ही पाणी देखील ऍड करू शकता. इथे आपण रस्सा बनवणार आहोत त्यामुळे आपण इथे पाणी ऍड केलेलं आहे. भाजीमध्ये कधीही गरमच पाणी टाकायचं असतं, त्यामुळे भाजीची चव जात नाही. तुम्हाला हवं तेवढं पाणी याच्यामध्ये तुम्ही ऍड करू शकता. मी इथे फक्त 2 वाट्या पाणी टाकून घेतलेलं आहे. तुम्हाला जर जास्त रस्सा हवा असेल तर तुम्ही जास्तीचं पाणी देखील टाकू शकता. तुम्ही बघू शकता आपल्या भाजीची कन्सिस्टन्सी खूपच छान अशी दिसत आहे. आणि आता या भाजीला 5 ते 6 मिनिटं उकळी येऊ द्यायची आहे. 5 ते 6 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता भाजीला छान तेल सुटलेलं आहे आणि मस्तच आपली भाजी अप्रतिम अशी दिसत आहे. एकदा या पद्धतीने भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला सगळ्यांना खूपच आवडेल याची मला नक्कीच खात्री आहे. फ्रेंड्स, व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले जाऊन सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. मी अशाच छान छान रेसिपीज तुमच्यासाठी अजून घेऊन येणार आहे. अशा चटपटीत आणि खमंग रेसिपीज पाहण्यासाठी तयार राहा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.